नमस्कार मंडळी, तर आज मी बनवते दुधी भोपळ्याची भाजी। तर दुधी भोपळा बघा घेतलाय, कट केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरची साल सगळी काढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बटाट्याच्या जशा फोडी करतो तशा फोडी करून घ्यायच्यात। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दुधी भोपळ्याचा एक तुकडा खाऊन बघायचा आहे तो कडू आहे की नाही। कडू नसेल तरच त्याचं कालवण बनवायचं आहे, नाहीतर टाकून द्यायचं आहे। थोडा जरी कडू लागला तरी तो टाकून द्यायचा आहे। तर मी मस्त बटाट्यावानी चिरून घेतला, त्याच्यानंतर पाण्यात ठेवला। इथे मी कुकरमध्ये बनवणार आहे, तर कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि एक छोटा कांदा टाकला। तो चांगला कांदा लाल होईपर्यंत भाजायचा आहे। त्याच्यानंतर लसूण टाकायचा आहे जो ठेचून घेतलेला आहे तो, आणि मस्त असं हलवून घेतल्यानंतर थोडंसं हिंग टाकून भोपळा टाकून आपल्याला 2 ते 3 मिनिटं तेलात परतायचं आहे। त्याच्यानंतर टाकायची आहे चटणी म्हणजेच लाल मिरची पावडर आणि मीठ चवीप्रमाणे टाकायचं आहे। परत आपल्याला एकदा 2-3 मिनिटं परतायचं आहे आणि शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे आणि थोडंसंच पाणी टाकायचं आहे भोपळ्याला, त्याचं पाणी सुटतं त्याच्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही। तर मस्त असा आपला भोपळा रेडी झालेला आहे। नक्की ट्राय करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब